किती वर्षापासून ही चहा असं करता तुम्ही? मला 28 वर्ष झाले. 28 वर्ष. आणि या जागेवर करता का? याच जागेवर काय काय करता इकडे? आमलेट, भजी, बॉईल, वडापाव, चहा. आणि किती वेळापासून करता? सकाळी 6 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत. दुपारी? सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत. आणि दुपारी घरी जाता का मग 1 ते 5? बरं. आणि हे जी तुम्ही आता वडापाव भजी वगैरे बनवता, कधी असं कोण पेशंट आलंय, म्हणजे असं कोण व्यक्ती आलंय का गिराईक की ताई मी वडापाव खाल्ला तर माझ्या पोटात दुखायला लागलं वगैरे? कधी नाही ना? व्यवस्थित सगळं. कसं काय स्वच्छता ठेवता? सगळं घरनंच हवं मटेरियल वगैरे बनवून चांगलं बनवून आणतात. म्हणजे आता मटेरियल मिस्टरांनी वगैरे आणून दिलं तर मग ते सगळं म्हणजे हे करते, म्हणजे साफसफाई करून घेते. आता ते मार्केटवर आले की साफसफाई करायची, दुपारी घरी जाते त्यावेळेस साफसफाई वगैरे सगळं करून ठेवायची. त्याच्यानंतर 5 वाजेपर्यंत परत मग 4 वाजता बटाटे वगैरे उकडे टाकायचे, 5 वाजेपर्यंत इथे इथं आल्यानंतर मग सर्व काही म्हणजे मटेरियलवर पण नाही विचारून फक्त तळायचं. म्हणजे मदतीला तुमच्या मिस्टर असतात, दोघं मिळून जातात. मुलं वगैरे आहेत ना 4 मुली शिकतात? शिक्षण कितपर्यंत? कितवी शिकलाय? किती काय? मुलीची एका मुलीची 12वी झाले, 3 मुलींची 10वी झाले, मुलगा आता 9वीला गेला. लहान आहे मुलं. 13 वर्ष. आणि मग मुली काय करतात? अजून शिक्षण शिकतात की ऑब्जेक्ट शिकते? आणि मदतीला मिस्टर असतात? मदतीला मिस्टर असतात. काही किती रोज किती मिळतो म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये? याच्यामध्ये काय म्हणजे आमच्या मुलांचं शिक्षण हेच आमची मुलगा. म्हणजे आता तुम्ही जे 3 जण असता बरोबर, तुमचे मिस्टर, तुमचा मुलगा? नाही, मुलगा नसतो. मुलगा नसतो, दोघंच असतात. मग तुमच्या दोघांचा रोजगार निघण्या इतकं रोज मिळतं का तुम्हाला इन्कम? नाही, याच्यामध्ये काहीच आम्हाला मिळत नाही. फक्त आमचं मुलांचं शिक्षण जे होतं जे रोज आज त्याला काय आणलं, उद्या त्याला काय नाही, तिला काय आणून द्यायचं, परवा त्याला काय नसतं, याच्यामध्येच आमचं सगळं पूर्ण होतं. म्हणजे असं काय एवढी खास म्हणजे आम्हाला याच्यामध्ये मिळत काय ना, शिक्षणावाली असतं काही, त्याच्यामुळे आम्हाला याच्यामध्ये काहीच भेटत नाही. बरं. याच्यापूर्वी कोणतं आणखीन काही काम करत होतात का की नाही सुरुवात केली ते हेच? सुरुवातपासून म्हणजे सासरे करत होते, सासऱ्याच्या नंतर पण आम्ही एक चालू केलं. म्हणजे कामाला वगैरे नाहीच, म्हणजे मिस्टर बी नाही मी पण. काही पोलिसांचा कधी काही त्रास होतो का म्युन्सिपाल्टीवाले किंवा काय? म्युन्सिपाल्टीवाल्यांचा होतं, पोलिसांचा वगैरे नाही, पण म्युन्सिपाल्टीवाल्यांचा त्रास होतो. कधी असं झालंय का की सगळं घेऊन गेलेत वगैरे? हो, कितीतरी वेळा. तुम्हाला असं लायसन वगैरे मिळत नाही का? लायसन वगैरे आम्हाला दिलं होतं पहिलं, जुनं म्हणजे दुकान होतं तेव्हा, दुकान तिथल्यामुळे आम्ही रोडवरतीच होतो. आता संस्थेचं वगैरे लायसन होतं आमच्याकडे, म्हणजे अजून ते आहे. म्हणजे आम्ही तिथं पैसे पण वगैरे भरले वगैरे, पण त्यांनी दिलं उत्तर शर्जोबीला मार्केटमध्ये पहिल्या माळ्यावरती दिलं. तिथं काही आधंदा चालणारा नाही पहिल्या माळ्यावरती. बरं. त्याच्यामुळे आम्ही इथंच चालवतो आणि मुलं वगैरे राहायला वगैरे सगळं इथं, त्याच्यामुळे आम्हाला काहीच जमत नाही म्हणजे इथं जायला वगैरे. आणि ते पैसे भरलेले पण आमचे म्हणजे सगळे गेले असे, आणि ते काय पण आम्ही किती जणांच्या सगळ्या नगरसेवकांकडे गेले, मर्ड्यांच्याकडे गेले, काळ्यांच्याकडे गेले, इथं खोटकर होते त्यांच्याकडे गेले, परत आता बादशाह पाटील त्यांच्याकडे गेले, त्यांची बायको आली त्यांच्याकडे पण जाऊ लागले, कोणी काही केलं नाही, कोणीच नाही काय केलं. पावसातून वगैरे काही त्रास? पावसातून वगैरे काही त्रास? पावसात वगैरे म्हणजे भरपूर त्रास होतो, कागद बांधतो, भिजायला वगैरे मार होतो, भिजतो वगैरे, नुकसान वगैरे होतो. पावसात खूप त्रास होतो, पण पावसामध्ये 4 महिने तरी कमीत कमी कंटिन्यू 3 महिने तर पाऊस असतो, आणि 1 महिना तर नसत होता रे, 3 महिने पाऊस असतो. 3 महिन्यात होतोच त्रास, म्हणजे थोडं भिजायला वगैरे होतच नाही. आणि त्याच्यामुळे काय आजारी पडणं वगैरे काय? आजारी वगैरे म्हणजे पिसण्यावर वगैरे होतं, पडतोच ना आजारी वगैरे. म्हणजे मग अशा वेळेला काय करता? दुकान बंद ठेवता की नाही? मग एक ते जरी असं चालू तरी मी चालू वगैरे करायचं, तेवढं चालू वगैरे करून द्यायचं, मदत करायची तेवढे करते, परत घरी जाऊन आराम करायचा. जास्त जर पाऊस असला तर बंद नाही, आता म्हणजे लावायलाच होत नाही. इथे पाणी वगैरे साठतं का? नाही, पाणी वगैरे नाही.